नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, या ठिकाणी रिमोट इंटर्नशिपसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत आणि विशेष म्हणजे असं की यामध्ये तुमची परीक्षाही घेतली जाणार नाही. कोणती अर्ज भरण्यासाठी तुम्हाला फीही नाही आणि वर्क फ्रॉम होम सुद्धा तुम्ही इथे करू शकता. तर काय आहे संपूर्ण माहिती, कशा पद्धतीने अर्ज करता येणार आहे आणि तुम्हाला कशा पद्धतीने 30,000 रुपये प्रति महिन्यापर्यंतचं जे आहे इंटर्नशिपचं जे स्टायपेंड आहे ते मिळू शकते, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, ही आपण डिटेल नोटिफिकेशन डाउनलोड केलेली आहे. ही 2022च्या या ठिकाणी जी आहे पॉलिसी कायम ठेवण्यात आलेली आहे आणि वॅकन्स्या भरल्या जातात. पॉलिसी 2022 ची आहे, तीच कायम आहे. त्यामध्ये अजून बदल करण्यात आलेला नाही. तर या ठिकाणी पर्पज त्यांनी दिलेला आहे. आपण फक्त अर्ज करण्यासाठी जे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत किंवा जी माहिती गरजेची आहे तीच या ठिकाणी पाहूया. इतर आपल्याला पाहण्याची आवश्यकता नाही. त्यांनी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तुम्ही याचं वाचन करून घेऊ शकता, जेणेकरून पुढे तुम्हाला याची गरज पडणारच आहे. सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे एलिजिबिलिटी, म्हणजे कोण अप्लाय करू शकते किंवा पात्रता याला आपण म्हणू शकतो. तर ओनली इंडियन सिटीजन्स आर एलिजिबल टू अप्लाय अंडर दिस पॉलिसी. बोनाफाईड स्टुडंट्स ऑफ एनी रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट विदिन इंडिया ऑर अब्रॉड fulfilling following condition are eligible to apply for the internship. स्टुडंट स्टडिंग इन थर्ड और फोर्थ इयर, म्हणजे पहा या ठिकाणी जी शेवटच्या वर्षाला कॅन्डिडेट आहे, तिसऱ्या किंवा चौथ्या किंवा फायनल और प्री फायनल इयरसाठी जे स्टुडंट सध्या एज्युकेशन घेत आहे ते देखील या ठिकाणी अप्लाय करू शकता आणि त्यांना 60 मार्क्स असणं गरजेचं आहे. आणि डिसिप्लिन अँड सिक्युर्ड मिनिमम इन ऑल प्रायरी सेमिस्टर एक्झामिनेशन, म्हणजे प्रत्येक सेमिस्टरमध्ये तुम्हाला मिनिमम 60% असणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. जर तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षाच्या म्हणजेच तुमच्या जे शैक्षणिक वर्ष आहे त्याच्या तुम्ही शेवटच्या वर्षाला जर असाल तरी देखील अप्लाय करू शकता. नंतर पहा चं जे आहे कंडिशन, ग्रॅज्युएट स्टुडंट्स हॅव्हिंग completed or appeared in the term of exam of first year, second semester of their postgraduate program or pursuing research PhD, म्हणजे जर PhD धारक कॅन्डिडेट असतील आणि त्यांना देखील 60% या ठिकाणी कंपल्सरी करण्यात आलेले आहे किंवा जे मार्क्स आहे त्याचं इव्हॅल्युएशन करून देखील 60% आपल्याला काढता येऊ शकतात. काही काही ठिकाणी ग्रेड पॉईंट देण्यात येतात, त्याचं आपण कन्व्हर्जन करू शकतो 60 मध्ये. तर पहा, हे जे आहे ग्रॅज्युएशन किंवा PhD, इथे तुम्हाला 60% मार्क असणं गरजेचे आहेत. आणि तिसरं आहे की पोस्ट ग्रॅज्युएशनला जर तुम्ही असाल त्याची माहिती यांनी दिलेली आहे की कोणकोणत्या कंडिशन्स आहेत. नंतर पहा पिरियड किती राहणार आहे, तर याचा पिरियड आहे 6 वीक, म्हणजे 6 आठवड्यांसाठी या ठिकाणी इंटर्नशिप घेतलं जाणार आहे. PhD कॅन्डिडेटसाठी देखील खाली त्यांनी माहिती दिलेली आहे. सर्वात महत्वाचा यामधील पॉईंट म्हणजे तो की प्लेस ऑफ इंटर्नशिप, म्हणजे हे जे इंटर्नशिपचं ठिकाण आहे ते कुठे राहणार आहे. तर ऑल द इंटर्न्स वुड बी आयदर ॲट द टेक्नॉलॉजी सेंटर बेंगलुरू और regional office of UIDAI or UIDAI headquarters or assigned from a remote location under the guidance of प्रोजेक्ट सुपरवायझर. म्हणजे पहा या ठिकाणी तुम्ही तिथे हेडक्वार्टरला जाऊन देखील इंटर्नशिप करू शकता किंवा रिमोटली म्हणजे तुमच्या घरून देखील वर्क फ्रॉम होम देखील या ठिकाणी सुविधा उपलब्ध आहे किंवा ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल आहे तुमच्यासाठी की तुम्ही वर्क फ्रॉम होम देखील करू शकता. तर पहा, जे काही खाली त्यांनी इतर माहिती सुद्धा दिलेली आहे की कशा कशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. आणि स्टायपेंडचा जर आपण विचार केला तर स्टायपेंड पहा, बीटेक एमटेक जर तुमचं झालेलं असेल किंवा परस्युइंग असेल तर प्रीमायसिसमध्ये म्हणजे त्या ठिकाणी जाऊन जर तुम्ही इंटर्नशिप केली तर तुम्हाला 30,000 रुपये बीटेकसाठी, एमटेकसाठी 40,000 रुपये आणि रिमोटली म्हणजे जर तुम्ही घरून वर्क केलं किंवा ज्या ठिकाणी तुम्ही आहात तिथून जर वर्क केलं तर तुम्हाला बीटेकसाठी 15,000 आणि एमटेकसाठी 20,000 रुपये स्टायपेंड या ठिकाणी देण्यात येईल. नंतर पहा MBA जर आपण पाहिलं तर MBA साठी तिथे जाऊन जर तुम्ही केलं तर 40,000 आणि रिमोटली जर केलं तर 20,000. नंतर पहा अदर रिलेव्हंट फील्ड लाईक इकॉनॉमिक अँड लॉ, आणखी जर इतर कशामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर इथे तुम्ही जर घरून केलं, अंडर ग्रॅज्युएट जर असाल घरून केलं तर 10,000 आणि तिथे जाऊन जर केलं तर 20,000 आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला जर असाल तर तिथे जाऊन जर केलं तर 30,000 आणि घरून जर केलं तर 15,000 PGसाठी आणि UGसाठी 10,000 ते 20,000. तर पहा मित्रांनो असं आहे टोटल. आणि PhD जर असाल तर PhD मध्ये जर तुम्ही तिथे जाऊन इंटर्नशिप केली तर 50,000 आणि जर तुम्ही घरून इंटर्नशिप केली किंवा रिमोटली इंटर्नशिप जर केली तर 25,000 रुपयापर्यंतचं स्टायपेंड या ठिकाणी तुम्हाला देण्यात येते. आणि सर्व माहिती त्यांनी दिलेली आहे आणि हे सर्व स्टायपेंड मंथली प्रोव्हाइड केल्या जातात. तर पहा
आणि अर्ज कुठं करता येणार आहे, तर अर्ज करण्याची डिटेल माहिती यांनी दिलेली आहे की इंटरेस्टेड अँड इलिजिबल स्टुडंट नीड टू अप्लाय ऑनलाईन ओनली UIDAI वेबसाईट व्हेन इट इज नोटिफाईड. म्हणजे पहा, UIDAI ची जी वेबसाईट आहे त्यावर जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. इतर कोणत्याही ठिकाणी अप्लाय या दुसरा ऑप्शन दिलेला आहे त्यांनी, पण सर्वात सोपं आहे की ऑनलाईन पद्धतीनेच तुम्ही अप्लाय करावं या वेबसाईटवर जाऊन. आणि तिथे त्यांनी त्यांचा ईमेल सुद्धा दिलेला आहे, त्यावर तुम्ही तुमचा रिझ्यूम देखील सेंड करू शकता UIDAIच्या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर. तर पहा मित्रांनो, ही होती महत्त्वाची माहिती. आणखी सिलेक्शन प्रोसिजर जी आहे, जर त्यांना वाटलं तर ते इंटरव्ह्यू तुमचा घेऊ शकतात. हा महत्त्वाचा पॉईंट आहे यामध्ये. फॉर सिलेक्शन ऑफ इंटर्न्स पर्सनल ऑर व्हर्च्युअल इंटरव्ह्यू मे बी कंडक्टेड, मे बीचा ऑप्शन दिलेला आहे, किंवा घेतले जाऊ शकते इफ deemed necessary and no TADA shall be paid for attending the personal interview. पर्सनल इंटरव्ह्यू जर असला तर तिथे जाण्याचा तुम्हाला खर्च जो आहे तो मिळणार नसून तो स्वतः तुम्हाला खर्च करावा लागणार आहे. आणि पॉसिबिलिटी आहे तुमचा व्हर्च्युअल होण्याची. आणि जर तिथं झाला तर तुम्हाला फिजिकलीही त्या ठिकाणी प्रेझेंट राहावं लागू शकते. तर पहा, ही होती महत्त्वाची माहिती. जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते आपण या ठिकाणी पाहिले. स्टायपेंड सुद्धा पाहिलं. सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, जर बोलवलं तर व्हर्च्युअल इंटरव्ह्यू देखील होऊ शकतो आणि तिथं जाण्याचं काम सुद्धा पडू शकते. दुसरं म्हणजे वर्क जर आपण पाहिलं तर तिथे जाऊन देखील तुम्ही इंटर्नशिप करू शकता, किंवा वर्क फ्रॉम होम देखील सुविधा ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि नंतर अप्लाय कसं करायचं आहे, तर UIDAIच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. आणखी देखील जर काही तुमची अडचण असेल तर बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.